सोडे आम्ही हे सरळ सुपांवर, पूर्वी सूप होती, सुपांवर लावायचो, आता सूप गेले, आता थर्माकोलच्या शीट्स, ॲक्रेलिक शीट्स याच्यावर आम्ही पारंपरिक पद्धतीने, कारण का आमच्या ह्या कोळी लोकांचा हा व्यवसायच आहे. कस्टमरांची ही सगळी ऑर्डर्स घेतलेली आहे, एवढ्या ऑर्डर आलेल्या भरपूर ऑर्डर्स आहेत. माड आणि हे जवळा म्हणजे कोळीमाड टिफिन साठी बरं आहे, म्हणजे लगेच झटपट पटकन आपण टिफिन मध्ये बनवून नेऊ शकतो कामावर किंवा मुलांच्या डब्यामध्ये शाळेत जायला. वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हे रेस्टॉरंट तुम्हाला पाहायला मिळतंय. पाहिलं नसाल तर आपले शॉर्ट्स व्हिडिओ आहेत. भरपूर पर्यटक आणि हे आपले जेवणासाठी आलेले कस्टमर. काका कसं वाटतं आपलं? छान छान, प्रश्नच नाही, मस्तच आहे. अभिमान वाटतो काहीतरी, म्हणजे इन्व्हेस्टमेंट केलेल्याचं काहीतरी छान. काकांना अभिमान वाटलेला. नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आज एक नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मी चाललोय तो म्हणजे आपल्या रेस्टॉरंटमध्ये चाललेला आहे. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं ते म्हणजे आई सोमजाई देवीचा सप्ताह बसलेला आहे. 5 तारखेला सप्ताह बसलाय, शुक्रवारी सप्ताह सुरुवात झालाय आणि आज तिसरा दिवस आहे सप्ताहाचा. येत्या 12 तारखेला आईचा महारथ संपूर्ण श्रीवर्धन शहरामध्ये फिरणार आहे आणि 13 तारखेला सांगता असणार आहे. आपली आई वरदायिनी जगज्जननी सोमजाई माता, श्रीवर्धनची ग्रामदेवता, श्रीवर्धनच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेली आहे. महामुनी अगस्त्यनी आईची स्थापना केली, म्हणजे शिव, भवानी, नंदी, वासुकी या 4 सूत्रामध्ये शाळीग्राम रूपात आई सोमजाई देवी म्हणजेच नवसाला पावणारी आई सोमजाई देवी, आणि तिच्या दर्शनासाठी आता लाखो भक्तगण येत आहेत, दररोज येत आहेत. हजारो भक्तांची रीग लागलेली आहे. महाप्रसाद आहे तो म्हणजे सकाळी ठीक 10 वाजता महाप्रसादाला सुरुवात होणार आहे. आपल्या सर्वांना आमंत्रण आहे आमच्या श्रीवर्धनकरांकडनं की तुम्ही सुद्धा जरूर आपल्या या 12 तारखेला शुक्रवारी महाप्रसादाला या. इकडे जान्हवी आहे बघा, जान्हवी अभ्यास करते सकाळीच, कारण का रविवार. आत्ताच भालभक्तीतून आली आहे आणि सकाळचे जवळजवळ आता 10:30 व्हायला आलेले आहेत. मी चाललेलो आहे आपल्या रेस्टॉरंटमध्ये. भार्गवी इकडे काय करते मी दाखवतो आपल्याला. भार्गवी काय करतेस? ई बघा, गाजर हलवा बनवणार आहे. ही किसून देते आणि मम्मी बनवणार आहे, कारण का मम्मी सकाळीच लागलेली आहे. ती म्हणजे इथे पॅकिंगला लागलेली आहे. तुम्हाला माहिती असेल की आपली जी सुकी मच्छी आहे श्रीवर्धनची, खास करून कोकणातली सुकी मच्छी ही सगळीकडे जाते. देशाच्या सगळ्या खेडेगावांमध्ये आपण पोचवतोय आणि विदेशात सुद्धा जाते, म्हणजे दुबई, सौदी, बहरीन या ठिकाणी सुद्धा आपली ही सुकी मच्छी जाते. सकाळच्या 10:30 वाजता, म्हणजे सकाळी सगळी पूजा वगैरे आटपून आता निकिता पॅकिंगला बसलेली आहे, कारण का काल शनिवारी भरपूर ऑर्डर्स आली होती. आज सुद्धा ऑर्डर्स येतील. इकडे पॅकिंग करते बघा, ही बघा, ही दिसते बघा इकडे पॅकिंग डिपार्टमेंट. इकडे आमचं हे सगळं, ही जी रूम आहे ही आमची पॅकिंग डिपार्टमेंटची आहे. काय करतेस? सोडे पॅकिंग करते. आणि हे सोडे बघा मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे सोडे जे दिसत आहेत, मला काय काय लोक बोलतात की काही माशांचे तुकडे वगैरे आहेत का, हे उभे सोडे का? तर तुम्हाला सांगतो, तुम्ही कोकणात श्रीवर्धन, अलिबाग, मुरुड, दापोली या ठिकाणी आलात तर तुम्हाला हे सोडे मी वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. म्हणजे सोडे आम्ही हे सरळ सुपांवर, पूर्वी सूप होती, सुपांवर लावायचो, आता सूप गेले, आता थर्माकोलच्या शीट्स, ॲक्रेलिक शीट्स याच्यावर आम्ही पारंपरिक पद्धतीने, कारण का आमच्या ह्या कोळी लोकांचा हा व्यवसायच आहे सुक्या मच्छीचा. आणि हे सोडे बघा, आणि माशांचे तुकडे वगैरे मी तर माझ्या लाईफमध्ये अजून कधी बघितलेले नाही आहेत. कदाचित तुम्ही बघितले असेल, कोणी बनवत असेल, पण हे सोडे बघा, हे बघा मी दाखवतो आपल्याला. हे सोडे तुम्हाला ओळखता येतील. माशांचे तुकडे सफेद असतील, कारण मासा हा सफेद, म्हणजे रक्त गेल्यानंतर त्याचा सफेद असतो. पण कोलंबी बघायला गेलात तर आतमध्ये धागा असतो, आतमध्ये असं त्याची आतडी असते. धागा म्हणजे असं काय नाही, धागा खाऊ नका असं काय जण म्हणतात की धागा खाऊ नका, कारण का ते म्हणजे एक प्रचलित झालेलं आहे. जसं मुशीचे सोडे बोलतात लोक, आणि असं काय नाही, ती आतडीच असते कोलंबीची. असं हे आमचे सोडे. आणि ही ते पॅकिंग चालू आहे. पॅकिंग डिपार्टमेंट निकिताकडे असतं. भार्गवी तिला मदत करत असते, बाबा मदत करत असतात. बाबा आत्ताच बाजारात गेलेत, कारण का आज आहे संकष्टी, त्यामुळे ही सकाळीच लवकर पॅकिंग करून घेते ना, कारण संध्याकाळी मग पूजा वगैरे करायची आहे ना. संध्याकाळी पूजा करायची आहे, कारण का आता आम्ही कस्टमरांची सगळी ऑर्डर्स घेतलेली आहे. एवढ्या ऑर्डर आलेल्या, भरपूर ऑर्डर्स आहेत. इकडे सुद्धा आहेत. आणि बोंबील सुद्धा मी दाखवतो आपल्याला. ठीक आहे, बोंबील दाखव ना. हे बघा, हे असे पॅकेट्स आमचे हे अर्धा किलोचे केलेले आहेत. हे पॅकेट्स आहेत अर्धा किलोचे. आणि बगी सुद्धा आहे ना आपली बगी, आणि आम्ही बोंबील सुद्धा हे पॅकेट करून देतोय. पण ही वागती बघा बगी, हे असे तुकडे करून देतो आम्ही.
डोकं वगैरे उडवून ही बगी आहे, ही बघा, ही बगी आहे. सुरमई आणि सुरमई बघा, सुरमई बघा, सुरमई अख्खी म्हणजे असते, तिचे आम्ही तुकडे, म्हणजे कुणाला किलो पाहिजे असेल, अर्धा किलो पाहिजे किलोचं आहे, असेल, ते 1 हे 1 किलोचं पॅकेट आहे. हे बघा, हे 1 किलोचं पॅकेट आहे. आणि इकडे पॅकिंग ती करते बघा, पॅकिंग करते. अशा विविध मच्छी आहेत. 1 किलोचं. हे 1/2 किलोचं आहे, 1/2 किलो सुरमई आहे. आणि 1 किलो, कोण अर्धा किलो. हां, आम्ही काय करतो की ऑर्डर जी घेतो ती 1/2 किलोची घेत नाही आहे, पण 1/2 किलो म्हणजे अर्धा किलोच्या वरती तुम्ही ऑर्डर्स मागू शकता. आणि आपल्या आंबाड वगैरे पण आहे ना, आणि दांडी सुकट. टेस्टिंग साठी घेत असतात, कारण काही लोकांची इच्छा असते की कशी लागते ते खाऊन बघूया, म्हणून टेस्टिंग साठी 1/2 किलो घेतात. आणि मग टेस्ट त्यांना चांगली लागली की हे असे 1 किलोच्या पॅकेटमध्ये मागवत असतात, 1 किलो 2 किलो अशा वेगवेगळ्या पॅकेट्समध्ये मागवतात. कारण का काही लोकांना सुरमई, अजून खारवलेली सुरमई कशी खायची ही माहीत नाही. ती काय करायची, ही खारवलेली असते. हे बघा, हे मीठ लावलेलं असतं, मिठात आम्ही मुरवून ठेवतो. मी दाखवणार आहे आपल्याला व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने आम्ही ह्या सुरमई करतो. बांगडे खारवलेले असतात ते कशा पद्धतीने आम्ही करतो ते, कारण का मिठात लावलेलं असतं. ती काय करायची, आल्यानंतर स्वच्छ धुवायची आहे, स्वच्छ एकदम, कारण का 5 मिनिटं पाण्यात ठेवायची. आणि पाण्यात ठेवायची 5 आणि मिनिटं. मग नंतर मग धुवून ती हळद आणि मीठ मसाला लावून फक्त फ्राय करायचं तेल. मीठ नाही टाकायचं त्याच्यामध्ये, मीठ नाही लावायचं आहे. तुम्ही फिश फ्राय मसाला सुद्धा येत्या काही दिवसांमध्ये आमचे मसाले सुद्धा तयार होणार आहेत. मी मसाले म्हणजे खास करून काही लोकांना टेस्टिंगसाठी आम्ही देतोय मसाले, श्रीवर्धनकरांना देतोय. आणि काही आमचे जे जुने कस्टमर आहेत, माशांचे खवय आहेत आमचे जुने, ठाण्यातले आहेत, जसं की कुलकर्णी आहेत आणि एक प्रधान म्हणून आहेत, त्यांना आम्ही देत असतो. आणि तुम्ही सुद्धा टेस्ट करा. आमचे मसाले काही दिवसानंतर येणार आहेत, ते मसाले सुद्धा तुम्हाला चवीला मिळणार आहेत. आणि फिश फ्राय मसाला असणार. कोणते कोणते मसाले हिने काही टेस्ट केलेले आहेत वेगवेगळ्या कस्टमरांकडे. आपल्याकडे एक छानपैकी फिश फ्राय मसाला सुद्धा होणार आहे. तो कोकम वगैरे टाकून छान बनवतो. आणि आपलं कोळी मसाला, आगरी कोळी मसाला, आपलं कोकणी मसाला, असे विविध प्रकारचे मसाले आम्ही आणू तुमच्यासाठी लवकरच येणार आहेत मसाले. आणि मी दाखवते, आपली सुकट सुद्धा दाखवते. काही लोकांना बारीक सुकट आवडते, आंबाडी आवडते. इकडे पॅकेट केलेले आहेत बघा. ही मासा सुकट आहे, ही बघा, ही दांडी, जिला दांडी म्हणतात, काही लोक मासा सुकट म्हणतात, काही लोक खाडा सुद्धा म्हणतात. अशी ही पॅकेट बनवून, ही 1/2 किलो आहे का? नाही, ही अर्धा किलो आहे, अर्धा किलो आहे. आणि अर्धा किलोचं पॅकेटमध्ये ही सुकट, आपली फेवरेट बारीक कोलिम, तुम्ही भाजी वगैरे करू शकता, बारीक एकदम मसाला. आणि आपला फिश फ्राय मसाला आमच्याकडे आहेत. आणि कोकम टाकून छान लागते बारीक सुकट. आंबाडी 1/2 किलो. ही आंबाडी, ही बघा, आंबाडी डोकं आणि शेपटी काढायचं आहे. आणि तुम्ही ही सुद्धा छान बनवू शकता फिश फ्राय मसाल्यामध्ये. आणि सुकी ग्रेव्ही हिची छान लागते. भाकरी, तांदळाच्या भाकरीसोबत आणि नाचणीच्या भाकरीसोबत छान अशी लागते. निकिता काहीतरी म्हणते, काय म्हणते? आंबाड आणि हे जवळा म्हणजे कोलिम टिफिन साठी बरं आहे, म्हणजे लगेच झटपट पटकन आपण टिफिन मध्ये बनवून नेऊ शकतो कामावर किंवा मुलांच्या डब्यामध्ये शाळेत जायला वगैरे. अशी पॅकिंग आमची होते. आणि ही तुमच्यापर्यंत, म्हणजेच आतापर्यंत आम्ही देश विदेशात सुद्धा पाठवायला लागलेलो आहे. ह्या वर्षापासून विदेशात सुद्धा तुम्हाला ही सगळी सेवा, ही मच्छीची, खास करून आमच्या या घरगुती गृहिणींकडनं तुम्हाला मिळत असते. कारण मी सगळं हे बंदरावर जाणं, बंदरावरनं कोलंबी आणणं, हे सगळं तिकडे आमच्या मावशी, माझ्या सासू वगैरे करत असतात सगळ्याजणी. आणि माझ्या ताई वगैरे आहेत, सगळ्याजणी कोलंबी कशी सोलतात, कोलंबी कशी लावतात, हे आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळालेलंच आहे. नाही पाहिलं असाल तर आपले शॉर्ट्स व्हिडिओ आहेत, मी कोलंबी कशा पद्धतीने लावतो, आम्ही कशा पद्धतीने सुकवतो, हे आपल्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये आपला जीवनमध्ये जा. आणि चॅनलला अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर रेस्टॉरंटला जायला उशीर होते, जवळजवळ 10:30 वाजून गेलेले आहेत. ही पॅकिंग चालू आहे. आणि खास करून हे आता आमचे विदेशात चाललेले आहेत सोडे, हे बघा, कोलंबीचे सुके सोडे, उभे सोडे. खास करून बघा, गोल सोडे तुम्हाला माहिती असतील. गोल सोडे म्हणजे नेमकं काय, तर ते कोलंबी नुसती सोलतात. हल्ली एक फॅड झालेलं आहे सगळीकडे गोल सोडे, कारण का ती झटपट येणारी आहे, कारण यासाठी मेहनत आहे. हे एक्सपोर्ट होतात, हे एक्सपोर्ट क्वालिटीचे सोडे आहेत. तुम्हाला मी मगाशीच सांगितलेलं आहे, कोणत्याही माशाचे तुकडे नसतात. काही लोक ज्यांना माहीत नाही, खवय्ये जे आहेत त्यांना हे माहिती आहेत. हे बघा, हे मी दाखवते आपल्याला. हे सोडे जे आहेत
हे तुम्हाला ओळखता येतात. माशाचे तुकडे म्हणजे सफेद दिसतात ते म्हणजे. काही जणांचे आपल्याला रिप्लाय चांगले आले की तुमचे सोडे छान असतात, एकदम मस्त आणि म्हणजे खावेसे वाटतात. त्या दिवशी ते इथनं आंबेत गावातनं आलेलं, पुरारमधनं आलेले होते. घरी डायरेक्ट न्यायला त्यांना लंडनला पाठवायचे होते आणि घरी पण नेण्यासाठी असं काही येण्याची गरज नाही. म्हणजे आपण त्यांच्या पत्त्यावर बिना म्हणजे त्यांना काही त्रास न देता आम्ही पाठवून देतो, घरपोच करत असतो. कारण का हे कुरिअरनी जातात आणि ज्या ज्या खेडेगावांमध्ये कुरिअर सेवा नाही तिथे आपलं इंडियन पोस्ट आहे. म्हणजे पोस्ट तर सगळीकडे पोस्ट आहे, म्हणजे पोस्टाने पाठवत असतो. आत्ता तर आमच्या ह्या सगळ्या पॅकिंग चाललेल्या आहेत म्हणजे भरपूर. शनिवार रविवारच्या आहेत, उद्या सतत जाणार. शनिवारच्या म्हणजे कालच्या ऑर्डर्स आता ह्या भरपूर पॅकिंग करायच्या आहेत आम्हाला. जवळजवळ नाही म्हटलं तरी 40-50 ऑर्डर्स आता ह्या आमच्या कालच्या आहेत, त्या जात आहेत जवळजवळ. आणि आजच्या असतील त्या वेगळ्या असतील. आणि काही लोकांना मी सांगतो अजूनसुद्धा की घाई करू नका, तुम्हाला घरी येणारच आहे ते. काही अंडरस्टँडिंग करतात काही लोक की आम्हाला अजून नाही मिळालं. तर मिळतं आणि वेळ जातो. कारण का पोस्टाने पाठवायचं म्हटल्यानंतर पोस्टाची सेवा तुम्हाला माहिती असेल की घरपोच होते, पण एक दिवस वेळ जातो तुम्हाला. म्हणजे एक दिवस एकाचा तर मला फोन आला होता, अरे अजून नाही मिळालेले, 4 दिवस झाले. आणि ती होती अहमदाबादची होती, वापीची होती ती जवळजवळ 5 दिवस झाले. म्हणजे 6व्या दिवशी त्यांना मिळाली आणि ते खुश झाले. पण ते आदल्या दिवशी मला एवढं त्यांनी बोलून दाखवलं, अरे तुमच्यावर एवढा विश्वास ठेवला, आम्ही मागवलं आहे. पण विश्वास ठेवा, आम्ही सर्वत्र हे पण मिळतं वेळेवर. हे तुम्हाला आम्ही सेवा देतोय. ह्या आमच्या घरगुती आहेत, आमचा हा पारंपरिक व्यवसायच आहे. आमच्या बोटींवर तुम्ही बघतच असाल की वेगवेगळ्या मच्छी. पण यावर्षी असं झालं आहे की वादळामुळे काय झालंय की 2 महिने झाल्यानंतर मग परत वादळ येतात, पाऊस पडतोय, मधीच पाऊस पडतोय. वादळामुळे काय बोटी बाहेर जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर कोलंबी महाग होते, मच्छी येत नाही आहे. त्याच्यामुळे आमच्या कोळी बांधवांवर भरपूर याचा इफेक्ट होत असतो. कारण का काही जण कर्ज काढून हा सगळा व्यवसाय करत असतात आणि त्याच्यातून जे उत्पन्न मिळतं ते कमी मिळत असतं. त्याच्यामुळे कधीकधी हे भाव आहेत ते चढ उतार असतात, ते आपण समजून घेतलं पाहिजे. अशी ही मच्छी तुम्हाला पाहायला मिळते. आमची पॅकिंग कशी होते, पॅकिंग डिपार्टमेंट इथे आमचं सगळं हे पॅकिंग डिपार्टमेंट आहे. आमचं कॉम्प्युटर तिकडे आहे, तिकडे सगळी तुमची डेटा एंट्री होते. इकडे भार्गवीचं आता गाजर किसून होतं, जान्हवी तिचा अभ्यास करते. चला तर बाबा गेलेत, आता बाजारात गेलेत. चला मी रेस्टॉरंटला चाललेलो आहे. कारण का रेस्टॉरंट आपल्याला माहिती असेल, द लँटन फॅमिली रेस्टॉरंट आपल्या सर्वांसाठी हे आम्ही ओपन केलेलं आहे दिवाळीपासून. आणि छान तुमचा रिस्पॉन्स मिळतो आहे. आवर्जून तुम्हीसुद्धा कुठेही असाल तर जरूर एकदा, म्हणजे अगदी बीचला लागून समुद्रापासून चालत तुम्ही 2 मिनिटाच्या अंतरावर जाऊ शकता असं आपलं फॅमिली रेस्टॉरंट आहे. वेगवेगळ्या डिशेस तुम्हाला मिळतात आणि व्हिडिओमध्ये तर मी दाखवतोयच वेगवेगळ्या डिशेस. जरूर तुम्हीसुद्धा या द लँटन फॅमिली रेस्टॉरंटला. चला मी निघालो आहे, मला उशीर होत आहे. निकिताने डबा केलेला आहे माझा, मी सुद्धा जातो आहे. चला तुम्ही या माझ्यासोबत. आपण आलो आहे, आपल्या रेस्टॉरंटमध्ये आलो आहे आणि जवळजवळ सकाळची वेळ जी आपल्याला दाखवतोय मी आपल्याला, म्हणजे आता जवळजवळ 11:30 वाजलेले आहेत आणि या ठिकाणी भरपूर गर्दी. कारण आज आहे रविवार आणि रविवारी मी या ठिकाणी जे ग्राउंडची पार्किंग आहे तीसुद्धा दाखवतो. इकडे बघा किती गाड्या लागलेल्या आहेत, गाड्या आहेत. आणि आपल्या रेस्टॉरंटमध्ये सुद्धा मी गर्दी दाखवणार आहे. द लँटन फॅमिली रेस्टॉरंटला एकदा आवर्जून या. वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हे रेस्टॉरंट तुम्हाला पाहायला मिळतं आहे. पाहिलं नसाल तर आपले शॉर्ट्स व्हिडिओ आहेत, त्या व्हिडिओमध्ये पण बघा. आणि भरपूर पर्यटक श्रीवर्धनला भेट देत असतात. कारण का आपली ग्रामदेवता सोमजाई देवी, दक्षिण काशी हरिहरेश्वर, सुवर्णनगरी दिव्यागर पाहता येतं. आणि अथांग पसरलेला आणि सुशोभीकरण केलेला आपला समुद्रकिनारासुद्धा पाहता येतो. असं आपलं श्रीवर्धन कोकणातलं हे जगाच्या इतिहासात सुद्धा त्याचं नाव कोरलेलं असं श्रीवर्धन द लँटन फॅमिली रेस्टॉरंट. चला मी आता काउंटरला जाणार आहे, कारण का इथे गर्दी वाढत चाललेली आहे. हे आपलं रेस्टॉरंट पाहायला मिळते आपल्याला. आपली ग्रामदेवता आई सोमजाई देवी आणि आईबाबांच्या या आशीर्वादाने आपलं हे रेस्टॉरंट पाहायला मिळतं आहे. शनिवारी कालच भरपूर गर्दी होती या ठिकाणी. भरपूर पर्यटक आणि हे आपले जेवणासाठी आलेले कस्टमर. आपल्या या फॅमिली रेस्टॉरंटमध्ये लंच आणि डिनर तुम्हाला मिळतं. आता लंच करण्यासाठी हे भरपूर पर्यटक आलेले आहेत. मी दाखवतो आहे आपल्याला की सकाळचे जवळजवळ 11:30 व्हायला आलेले आहेत आणि
आपलं हे रेस्टॉरंट बघा, भरपूर जण आज श्रीवर्धन पाहण्यासाठी आलेले आहेत आणि इकडे चाळके काका, शिवशांती हॉलिडे होमचे मालक चाळके काका इथे दिसत आहेत. मॅडमसुद्धा आलेले आहेत आपल्या रेस्टॉरंटला भेट देण्यासाठी. कशात सर? आपलं रेस्टॉरंट पाहण्यासाठी चाळके काका आलेले आहेत. शेजारीच शिवशांती हॉलिडे होम म्हणून छान असं एक रिसॉर्ट टाईप आहे, तिथे स्विमिंग पूल पण आहे ना काका? हो, स्विमिंग पूल पण आहे. स्विमिंग पूल आहे आणि छान रेस्टॉरंट, तिथे लॉजिंगला राहू शकता तुम्ही आणि ते बघण्यासाठी आले. काका कसं वाटतं आपलं? छान छान छान, प्रश्नच नाही, मस्तच आहे. अभिमान वाटतो काहीतरी, म्हणजे इन्व्हेस्टमेंट केलेल्याचं काहीतरी छान. काकांना अभिमान वाटलेला आहे आणि एक नवीन असं श्रीवर्धनमध्ये पाहायला मिळतंय. मॅडम सुद्धा आहेत बघा, आपल्या फॅमिलीसोबत आमचं रेस्टॉरंट पाहण्यासाठी आलेले आहेत. मॅडम कसं वाटतं आपलं रेस्टॉरंट? मस्त मस्त, छान 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 वाटतंय ना? छान वाटतंय. यांचं भरपूर जुनं आहे ना तुमचं, शिवशांती हॉलिडे होम म्हणून त्यांचं आहे. श्रीवर्धनमध्ये पहिलं, श्रीवर्धनमध्ये पहिलं बघा, श्रीवर्धनमध्ये पहिलं असं यांचं हे हॉलिडे होम आहे शिवशांती. श्रीवर्धन हायस्कूल पाकाडीमध्ये आहे. तुम्ही जरूर या. आपलं हे रेस्टॉरंट तुम्हाला पाहायला मिळतंयच. विविध कस्टमर. चला आता आपण काउंटरला जातोय कारण का भरपूर गर्दी या ठिकाणी वाढलेली आहे. किचन या साईडला तुम्हाला मी दाखवलेलं आहे वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये, तिकडे किचन आहे. चला, ही गर्दी वाढत जाणार आहे. आवर्जून एकदा तरी आपल्या या रेस्टॉरंटला भेट द्या. इथे आपण दादांना विचारूया, झालं जेवण? कुठून आलंय? आम्ही पुण्यावरून आलोय. पुण्यातून आलेत बघा, हे दादा पुण्यातून आलेले आहेत. आणि काय मागवलेलं? व्हेजमध्ये व्हेज मागवलेलं. आज संकष्टी आहे, व्हेज मागवलेलं आहे. कशी आहे टेस्ट? खूप मस्त. खूप छान आहे. पुण्यातून आलेले आहेत कारण का श्रीवर्धन पाहण्यासाठी पुण्यातनं भरपूर क्राऊड येत असतो. चला, काउंटरवर आप्पा आहे. आपली ग्रामदेवता आई सोमजाई देवीचं छान असं हे फोटो आपल्याला पाहायला मिळतोय बघा. दर्शन होते कारण का तिच्या कृपेने, आईबाबांच्या या आशीर्वादाने आपलं हे रेस्टॉरंट दिवाळीपासून सुरू झालेलं आहे आपल्या सेवेसाठी. असं आमचं द लँटन फॅमिली रेस्टॉरंट. चला, मी काउंटरवर आहे पण हळूहळू आता 2:53 झालेलं आहे. मला सुद्धा जेवायचं आहे आणि इकडे कस्टमर आता हळूहळू कमी झालेले आहेत. थोडा वेळ मी दाखवायचं बंद केलं होतं कारण का कस्टमर भरपूर होते. इकडे सुद्धा आहेत, आपले दादा आहेत. कुठून आलात दादा तुम्ही? आम्ही पुण्यातून आलेत. हे सुद्धा पुण्यातून आलेले आहेत कारण का भरपूर जण श्रीवर्धनला पुण्यातनं भरपूर जण येतात आणि महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून तर येतात, देश विदेशातून श्रीवर्धन बघण्यासाठी. श्रीवर्धन कसं आहे? खूप छान. खूप छान आहे, खूप छान आहे. तुमचं नाव काय? शितोळे दादा आहेत, तेजस दादा आहेत. आणि मी दाखवतोय इथे आपले कॅप्टन आता थंडा लावत आहेत कारण का त्यांना सुद्धा थोडासा आराम भेटलेला आहे. कैलासजी आहे ते बघा, कैलासजी आहे. आणि दाखवतो पुन्हा एकदा हळूहळू. आता काही तुरळक कस्टमर्स आहेत. आपण सुद्धा आवर्जून श्रीवर्धन पाहण्यासाठी या. श्रीचं वरदान म्हणजेच आपली ग्रामदेवता आई सोमजाईचं वरदान लाभलेलं आणि श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशव्यांचं आपलं हे श्रीवर्धन शहर आता शहरीकरण झालेलं आहे. हे पाहण्यासाठी भरपूर जण येतात. अजून सुद्धा काही कस्टमर्स येत आहेत. आपल्याला सुद्धा जेवण करायचं आहे. माझं जेवण जवळजवळ 4-4:30ला होतं रेस्टॉरंटला असल्यावर. बघा, येत्या 12 तारखेला आईचं म्हणजेच आपल्या ग्रामदेवता सोमजाईचं महारथ असणार आहे. रात्री 12 वाजता श्रीवर्धन गावातून सगळीकडे रोषणाई असणार आहे. आई सोमजाईच्या मंदिरापासून हा रथ निघणार आहे. आपण सुद्धा आवर्जून महाप्रसादासाठी या. सप्ताह आता चालू झालेला आहे. सप्ताहाच्या दिवशी सुद्धा तुम्ही येऊ शकता, आईचं दर्शन करू शकता. आणि काशीला गेला नसाल तर दक्षिण काशी तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर पाहू शकता. आणि या साईडला असलेलं सुवर्णनगरी दिव्यागर, अतिशय निसर्गाच्या सानिध्यात असलेलं आपलं हे श्रीवर्धन गाव पाहायला तुम्ही आवर्जून या. आणि आपली ड्रायफिश मी मगाशीच दाखवलं होतं आपल्याला की सुकी मच्छी आमची देशविदेशात आणि देशाच्या विविध कानाकोपऱ्यात ही जातेच आपली ड्रायफिश. तुम्हाला सुद्धा ऑर्डर करायची असेल तर मी व्हॉट्सअप नंबर देतोय, त्याला फक्त मेसेज करा आणि घर बसल्या तुम्हाला ड्रायफिश मिळणार आहे. त्याच्यामध्ये सोडे, बोंबील, आंबाड, वेगवेगळे मासे आणि खारवलेले मासे सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. चला तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील आणि आमच्या रेस्टॉरंटला यायचं असेल तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. एक छानपैकी फिश फ्राय मसाला सुद्धा होणार आहे. तो कोकम वगैरे टाकून छान बनवतो.
आणि आपलं कोळी मसाला, आगरी कोळी मसाला, आपलं कोकणी मसाला, असे विविध प्रकारचे मसाले आम्ही आणू तुमच्यासाठी.